आमचं शिष्टमंडळ परत त्या निघालं त्यावेळेला मोदी साहेबांनी मला विनंती केली की त्यांना आणखीन 2 दिवस राहायची इच्छा आहे. मी प्राईम मिनिस्टरला विचारलं, त्याने हो म्हणून सांगितलं. मोदी साहेब आणखीन 2 दिवस आले. हा एवढा मर्यादित संबंध इस्रायलशी आम्हाला लोकांचा होता, पण तो पॉलिटिकल किंवा लष्कराशी संबंधित असा नव्हता. सर, तुम्ही आता जो पार्लमेंट सेशन विजिट करणाऱ्या जिथे प्रेझेन्स असणार तो म्हणजे एक्सटेंडेड सेशन असणार 16, 17, 18ला. त्यावेळेस विमेन रिझर्वेशन बिल बरोबरच डिलिमिटेशन प्रोसेस जो एक मोठा असा मेजर रिफॉर्म होणार आहे. लोकसभाच्या सीट्स 816 पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही कशा प्रकारे ह्याला बघता? हे कसं आहे की माझ्या वाचनात आले झाले ऑथेंटिक पार्लमेंट सेक्रेटरीकडनं किंवा गव्हर्नरकडनं काही कळलेली, पण ही चर्चा बरेच दिवस आहे सीट वाढवायची. आता काही वर्षाचं असेल, आजच माझ्या पक्षाचे 8-9 खासदारी सकाळी माझ्याकडे होते. त्याचे सुप्रियाचा मतदारसंघ आहे तो 24 लाखात, दुसऱ्या एकाचा 18 लाखात, एकाचा 16 लाखात. हा 24 आणि 16 इतका फरक किंवा दक्षिणेचे काही हे 12 इथपर्यंत, म्हणजे 12चा एक पद्धत आणि 24चा एक पद्धत. ही गोष्ट कधी ना कधी ते दुरुस्त करावी अशी चर्चा आम्हाला लोकांच्या लागते. ही जी बातमी आहे ती खरी असेल तर त्याच्यात दुरुस्ती करावी हा विचार गव्हर्नरचा दिसतो. प्रत्यक्ष प्रस्ताव काय आहे तो आल्याच्या नंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण मतदारसंघामध्ये साईज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याच्या संबंधी फार अंतर असू नये. सर, 5 राज्याच्या निवडणुका होत आहेत. केरळमध्ये मतदारसंघामध्ये फार अंतर असू नये असं तुम्ही म्हणताय, म्हणजे की ते डिस्टन्स वाईज म्हणताय का लोकसंख्या वाईज? कारण लोकसंख्या सुद्धा लोकसंख्या जास्त. अच्छा, लोकसंख्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. केरळमध्ये तुमच्या पक्षाचं पूर्वी चांगलं केडर होतं, यावेळेस काय स्थिती आहे? तुम्ही निवडणूक लढवताय का? आमचे मंत्री आहेत तिसऱ्या मंत्रिमंडळामध्ये ते आणि आणखी 2 लोक लढत आहेत, पण आम्ही अन्य एकच आहोत. तुम्ही कोणाशी बोलताय का? म्हणजे ज्या 5 राज्यांमध्ये ममता दिदी आहेत पश्चिम, नाही, केरळमध्ये आम्ही विदेशमध्ये आहोत, बाकीच्या ठिकाणी नाही. पण जी इच्छा आहे मी लढवत नाही, पण पश्चिम बंगालमध्ये जावं माणसाला मदत करावी. तर तुम्ही आता एक उदाहरण सांगितलं की शिष्टमंडळ तुमचं इस्रायलला गेलं होतं आणि 4-5 राज्याचे मुख्यमंत्री गेले होते, पण तो मोदी तिथे थांबले होते एक्स्ट्रा दिवस घेऊन. त्यासाठी थांबले होते काय? त्यांना